नमस्कार मैत्रिणींनो, मी ऐश्वर्या. स्वादिष्ट रेसिपीत तुमचे स्वागत आहे. तर आपण आजपासून डब्बा किंवा टिफिन सिरीज सुरू करीत आहोत. तर चला तर आपण आता मुलांची सुट्टी संपत संपत येणार आहे. आता शाळा सुरू होईल, मग आज कोणती भाजी करायची, आज कोणती डब्यात द्यायची हा प्रश्न पडतो आईला. अशा वेळेस तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. तर आठवडाभरासाठी असे मी 6, 7, 8 असे भाग बनवणार आहे. तर डब्बा भाग 1 किंवा 2 असे नाव देण्यात येतील. मुलांसाठी डब्बा भाग 1, 2 असे नाव दिले जाईल. तर काही वेळेस एखादी रेसिपी मध्ये येऊन जाते, तर त्यासाठी सोय आहे. तुम्हाला डबा भाग 1, डबा भाग 2 किंवा टिफिन भाग 1 असं नाव दिलं जाईल त्याला. पुढचा भाग बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या भागांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपला डबा भाग 1 किंवा टिफिन भाग 1 सुरू करूया. सर्वात आवडती मुलांची भेंडी बटाटा भाजीची रेसिपी आपण करूया. भेंडी आणि बटाटा असं एकत्र भाजी आपण बनवणार आहेत आज. आज पहिला भाग आहे टिफिन भाग 1 किंवा डबा भाग 1. तर मैत्रिणींनो, आपण आज डबा किंवा टिफिन सिरीज मधला पहिला भाग सुरू करूया. तर मी ही भेंडी कापलेली आहे, अशी गोल गोल कापून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आहे. नंतर हा बटाटा मी चाचणीने असा टाकून घेतलेले साल सगळं पहिले. नंतर असे छोट्या छोट्या मध्यम आकारात कापून घेतले, जास्त मोठे पण नाही, छोटे छोटे पण नाही, असे भेंडी सोबत शिजतील असे कापून घेतलेले. त्याच्यासाठी कांदा, टमाटा, थोडी कोथिंबीर आणि लसूण आणि कढीपत्त्याचं हे असं बारीक मिश्रण केलेलं आहे मी. तर आपण सुरुवात करूयात. तर आपण कढई ठेवलेली तापायला. कढई तापत आलेली आहे, त्यात आपण तेल टाकू. आणि हे बटाटे फ्राय करून घेऊ थोडे. थोडं मीठ घालायचं त्याच्यात. बटाटे छान खारट होऊन जातात मग. अशी थोडीशी ब्राऊन सोनेरी रंग येऊन गेला का थोडा, मग काढून घ्यायचे त्यांना. जवळजवळ 50% होऊन गेले ते, आतून 50% शिजून गेलेले, वाफले गेले छान. त्यांना वेगळ्या डिश मध्ये काढून घ्यायचे. आणि आता याच्यात थोडं तेल वाढवायचं अजून थोडस, आणि भेंडी छान भाजून घ्यायची. मोठा गॅस करायचा. तशी आधी फ्राय करून घेतली तिला.
चिकटपणा कमी होऊन जातो त्याचा. मुलांच्या डब्या मुलांच्या डब्यासोबत आपली पण भाजी बनवू शकतो आपण, जास्त करून घेतली तर म्हणजे आपल्या जेवणासाठी पण भाजी तयार होऊ शकते एकत्र. थोडंसं हलक्या रंगावर परतवून घ्यायची तिला छान, आणि 50% शिजून गेली ती पण, वाफली गेली. तर आता हिला उतरवून घेऊ आपण. अशी छान हलकी होऊन गेली. आता दुसरी कढई ठेवून द्यायची, किंवा त्याच्यातली भेंडी काढून घ्यायची, त्याच्यात पण केलं तर चालतं. तापू द्यायची कढई. कढईत तेल टाकायचं. पाव चमचा जिरं टाकायचं. कांदा टाकायचा. एक कांदा कट केलाय मी मध्यम आकाराचा, आणि एक टोमॅटो. त्याच्यात टमाटा टाकून द्यायचा. कांदा एखाद मिनिट परतायचा आधी, आणि लगेच टोमॅटो टाकून द्यायचे. जास्त पण परतवायचे नाही त्यांना. नंतर लसूण टाकून द्यायचं. लसूण आणि कढीपत्ता बारीक केलेला आहे मी, जाडसर. थोडीशी हळद टाकायची. चटणी टाकायची छोटासा चमचा, कारण मुलांना द्यायचा आहे डबा, तर मग थोडस त्यानुसार चटणी टाका तुम्ही. कोथिंबीर टाकायची इथे. थोडस पाण्याचा हापका मारायचा. यात आता हे बटाटे टाकून द्यायचे.
फ्राय केलेली. नंतर ही भेंडी पण टाकून द्यायची. तुम्ही अशी स्पेशल बटाट्याची पण करू शकता किंवा स्पेशल भेंडीची करू शकता अशाच प्रोसेसमध्ये. त्याला थोडस मीठ टाकून द्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची. आता थोडं झाकण ठेवून द्यायचं याच्यावर 3-4 मिनिटं आणि वाफवू द्यायचं. यात थोडं चवीसाठी मी लिंबूचा रस टाकते, थोडा 1 चमचा पोह्यांचा, 1-1.5 चमचा. छान चाळून द्यायचं. आणि आपण भाजी शिजल्यावर नंतर थोडा मॅगी मसाला मारणार आहे थोडासा. थोडी कच्ची अजून भाजी. तर आपण इकडे ठेवून देऊ तिला दुसऱ्या गॅसवर. तोपर्यंत इकडे 2 पोळ्या करून घेऊ टिफिनला द्यायला. तर आपण इकडे तवा ठेवू. अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आणि याचे 2 गोळे बनवायचे असे सेम आकाराचे. दोघांना थोडं लाटून घ्यायचं असतं. तेल लावून घ्यायचं. थोडं पीठ टाकायचं असं. असं हलक्या हाताने लाटून घ्यायची तिला. असं तव्याला असं छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा आणि असं तेलात बुडवून घ्यायचं गोळा आणि असं तव्यावर असं फिरवून घ्यायचं. फिरवून घ्यायचं तेलाचा गोळा, म्हणजे पोळी चिटकत नाही. मग तवा तापवून गेलाय छान.
जिथं पच्ची असेल तिथं असं करून द्यायचं खुरपीने. अजून एक तशीच 1-2 मुलांना त्यांना किती पाहिजे त्यानुसार पोळ्या द्यायच्या, 2-2.5 असं. आपल्या पोळ्या तयार आहेत मैत्रिणींनो. असं 2 गोळे एकमेकांना चिटकवून जर असं केले ना, अशा 2 पोळ्या, एक पोळी म्हणजे असं असं मोकळी पण होऊन जाते ती छान. अशा पद्धतीने छान येतात त्या, मोकळी होऊन जाते. तर पोळ्या तयार आहेत, भाजी पण तयार आहे. छान शिजून गेलेली भाजी, मऊ झालेली. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण मॅगी मसाला टाकणार आहे थोडा. हा मॅगी मसाला आहे, हा टाकल्याने टेस्ट वाढते आमची भाजीला. थोडा टाकायचा, मुलांना सहन होईल एवढा. अर्धा चमचा टाकलाय मी. त्याने स्वाद वाढतो आमची भाजीचा. अशा पद्धतीने आता ही भाजी थंड होऊ द्यायची आणि मग डब्यात भरायची. पोळ्या पण थंड होऊ द्यायची, मग डब्यात भरायच्या. तर अशा पद्धतीने तयार आहे मैत्रिणींनो आपला डबा देण्यासाठी तयार आहे भाजी पोळी. तर भाजी आता थंड झालेली आहे, आपण डब्यात भरू तिला. अशा पद्धतीने नंतर त्याच्यात पोळ्या ठेवायच्या दुसऱ्या डब्यात. मुलांना आवडत असेल तर सोबत लोणचं द्यायचं, थोडं पोळीमध्ये भरून द्यायचं. अशा पद्धतीने आपला डबा तयार आहे शाळेत जायला. तर कसं कसं वाटली माझी रेसिपी मैत्रिणींनो? तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू, बाय.